प्रभाग क्रमांक 19 स्फूर्ती चौक येथे गेल्या 18 जूनला रस्ता रुंदीकरणासाठी स्फूर्ती चौक येथील महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आणि स्मृती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी म्हणून 8 जे मुव्हेबल गाड्या होते ते काढले होते व त्या लोकांना पर्यायी जागा म्हणून त्यांनी शेजारची जागा स्मृती पाटील मॅडम यांनी तोंडी स्वरूपात दिली होती. त्या अनुषंगाने ती गाळेधारक गेल्या 8-10 दिवसापासून ते काम करत आहेत आणि काल आम्हाला बातमी अशी लागली की तिथं अतिक्रमण चाललेलं आहे. आज आम्ही 4 नगरसेवक मिळून माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की रस्ता डीपी रोड आहे आणि रस्त्याला अडथळा होईल असं खोक्यांचं पुनर्वसन होऊ नये. जिथं महापालिकेची मोकळी जागा आहे, जिथं ट्रॅफिकला अडथळा होणार नाही, लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, नागरिकांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी त्या गाळेधारकांचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी आम्ही आता आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलदार चौक ते 100 फुटी आणि 100 फुटी ते गणपती मंदिर आणि गणपती मंदिर चौकापासून जुनं देवल बाजार या भागामध्ये असलेलं जे अतिक्रमण आहे किंवा ज्या गाड्यांचं हातगाड्यांचं जे हातगाड्याधारकांना परवानगी नाहीत अशी जी गाड्या आहेत जे ट्रॅफिकला अडथळा करतात अशा सर्व गाड्यांच्यावरही कारवाई व्हावी. कारण या भागामध्ये 5-6 कॉलेज आहेत, 8-9 शाळा आहेत, 20-25 अकॅडमी आहेत आणि ते विद्यार्थ्यांचा वावर जास्त आहे. तर त्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे गरजेचं आहे. त्यामुळे यांच्यावरही कारवाई व्हावी या बाबतीचं निवेदन आम्ही मान्य आयुक्त मॅडम यांना दिलेलं आहे. हा पूर्णपणे चुकीचा आहे, बिनबुडाचा आरोप आहे. त्यासाठीच आज आम्ही 4 जणी एकत्र येऊन आम्ही आज आयुक्त मॅडमना हे देतोय. फक्त यामागं काय कोण आहे माहित नाही, असंतुष्ट लोक असं काय त्या लोकांचं हे कारस्थान आहे. पण बसवायला ते काय जायचं बसवायला स्मृती पाटील तोंडी स्मृती पाटील मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे तिने बसवायला सदरचं काम हे अनाधिकृत चाललेलं आहे. हे काम थांबवावं, रस्त्याला अडथळा करू नये आणि त्यांना पर्यायी जागा महापालिकेने त्यांना द्यावा, त्यांचं पुनर्वसन करावं अशी आमची मागणी आहे. महापालिका काढून टाकावं. तर आयुक्त मॅडम लक्ष घालावं. प्रशासनाची चूक आहे पूर्णपणे. ज्या वेळेला ते मुव्हेबल गाडी ज्यावेळेला काढले त्यावेळेला प्रशासनाने त्यांना पर्यायी जागा देऊनच ते काढायला पाहिजे. प्रशासनाने एवढ्या घाई गडबडीत काय निर्णय घेतला प्रशासनाला माहिती. त्यामध्ये आम्हाला पडायचं, पण विकास कामाला कुठे अडथळा होत तर आमची त्यावरती नाराजगी आहे. विकास कामं ही व्हायलाच पाहिजेत, पण कुणाच्या पोटावर पाय देऊन आम्हाला अशा गोष्टी करावी नाही.